मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार होतं, मात्र उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। आता माघार नाही, जरांगे पाटलांचा निर्धार। जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम। मराठ्यांचा एल्गार सरकार ऐकणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता हट्टाला पेटले। राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपलाय, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईला निघण्याची तयारी केली आहे। उद्या सकाळी 10 वाजता जरांगे पाटील मुंबईकडे निघणार आहे। त्यासाठी आता मराठा आंदोलक सज्ज आहेत। एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना हे आंदोलन होणार असल्यानं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जाते आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन पुढे ढकलावं अशी विनंती सरकारकडून करण्यात आली होती। मात्र फडणवीस सरकारनं आडकाठी केली तरी मागे हटणार नाही आणि मुंबईला जाणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे। आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानावर आंदोलन शांततेत उपोषण करणार। आरक्षण फडणवीस साहेब घेणार आहे, मुंबईला येणार आहे। उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतो। 100% न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। गणेशोत्सवात विघ्न येऊ नये अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करण्यावर जरांगेंनी पुनर्विचार करावा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही। कुठल्या स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही। प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ। माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद। सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते, झगडतायत, भांडतायत, आंदोलन करतायत। फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे। भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे। जरांगेंची भाषा चीड निर्माण करणारी आहे। जरांगे सरकारला उलथून लावण्याची भाषा करतायत असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर शासनानं मराठा समाजाची मस्करी केली आणि ओबीसी समाजाला देखील फसवलं असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। जरांगे सरकार उलथवण्याची भाषा करतात हे अयोग्य आहे। 3,17,00,000 मतं मिळाले आहे, असं सरकार उलटून टाकू ह्याच्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात चीड निर्माण करणारा भाषा आहे। कुणी कोणाला चिथावणी देऊ नये। मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे। गरीब मराठा समाजाची फसगत केलेली आहे हे तर त्याच्यामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे। पण मनोज जरांगे पाटलाला माझी पण त्यांना विनंती आहे की हे सरकार फक्त मराठा समाजाला फसवते असं नाही, ओबीसी समाजालाही सुद्धा या सरकारने फसवलेलं आहे। पण ओबीसी समाजाला मिळालेलं आहे असं सांगून ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज करू नका, एवढी आमची त्यांना विनंती राहणार आहे। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली असून त्यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी दिली आहे। शासन म्हणून जे निर्णय केलेले आहे की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे, विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणा बाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे, कोणते सर्टिफिकेट द्यायचे आहेत, तर तो त्या समितीला मुदतवाढ द्यावा अशी त्याची जी मागणी होती आपण ती मान्य केली आहे। मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली।
नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असं मुंबई हायकोर्टानं एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान निर्देश देताना म्हटलंय. तर जरांगे यांनी न्यायालयाचा अवमान करू नये. जर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आझाद मैदानात येऊन आंदोलन केलं तर न्यायालयाचा अवमान अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. FIR कारण मी तक्रार दिलेली आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे गुन्हा दाखल होणे, त्याच्यानंतर ऐकतच नसेल आणि बेकायदेशीर कृत्य चालूच राहिले तर पोलिसांना नोटीस द्यावी लागते आरोपीला, नंतर अटक, नंतर अटक, नंतर अटक. वा 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 वा, कायद्यापेक्षा कोणी मोठं आहे का? जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपलाय. उद्या सकाळी भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. एकदा निघालो की कुणाचंच ऐकणार नाही आणि आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी येणार नाही असा ठाम निश्चय जरांगे पाटलांनी केलाय. आजची रात्र सरकारसाठी आव्हानात्मक आहे. जर रात्रीतून कोणताही निर्णय झाला नाही तर उद्यापासून संघर्ष अटळ आहे. त्यामुळे सरकार कसा तोडगा काढणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.